मनाला कोणती गोष्टीने शांती मिळते, चांगलं वाटतंय, ती गोष्ट त्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे, दिवसातून 2 दिवसातून एकदा तरी. कृतज्ञता ही एक लस आहे, शरीरातल्या विषाचा नाश करण्याचे औषध आहे आणि एक जंतुनाशक आहे. म्हणजे जसं करोना आल्यानंतर, करोना झाल्यानंतर आपण लस घेतली होऊ नये म्हणून, तसंच आहे इथं. कृतज्ञता ही एक लस आहे आपल्यासाठी. ती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला शरीराची तक्रार होणार नाही, कोणत्याच गोष्टीची तक्रार होत नाही. मग ती रिलेशनशिप असेल, शरीर असेल, म्हणजे आरोग्य असेल, इच्छा असतील तुमच्या, प्रत्येक गोष्टी ह्या छानच होत जाते, जसं की जादू घडत आहे. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल. आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल, कृतज्ञ म्हणजे कृतज्ञतेच्या विरुद्धार्थ आहे तो शब्द, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीबद्दल आभार मानत नाही किंवा कृतज्ञ नाही, त्याला म्हणतात कृतज्ञ. घ आणि न आहे त्याचं. तेव्हा तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळत जाईल. ढासळ या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, रसरशीतपणा, प्रतिकारशक्ती, विचारातील स्पष्टता, तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागतं. जर तुम्ही कृतज्ञ असाल आणि कृतज्ञ असाल तर या सर्व गोष्टी चांगल्याच घडणार, सुधारणा तुमच्या तब्येतीत अजून छान सुधारणा होत जाणार. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील, त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हा. त्याचवेळी तुमचा शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आले आहे की ताणतणाव हेच आजाराचे मूळ आहे. हे तर आपल्यालाही माहीत आहे. आपल्याला हे पण माहीत आहे की टेन्शन घेतल्याने काही होत नाही, ताणतणाव घेतल्याने काही होणार नाही आहे, तरी पण आपण घेतो. आणि तेच कारण असतं आपलं आरोग्य ढासळण्याचं, तरीही आपण ते करत असतो. तर हे करणं बंद करायचं आहे. तर हे आपोआप होईल. कधी होईल? जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल प्रत्येक गोष्टीबद्दल, तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा ताणतणाव येणारच नाही. जे काही होणार आहे ते मी ॲक्सेप्ट केले आहे आणि त्यातून चांगलीच गोष्ट घेणार आहे मी. एक तरी गोष्ट मला त्याच्यातून पॉझिटिव्ह दिसणारच आहे, त्याबद्दल थँक्यू. हे जेव्हा तुम्ही विचार कराल तर आपोआप तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतं. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. म्हणजे काय म्हणायचं आहे लेखिकेला इथं? 7 वर्षांनी वाढायचं म्हणजे की जे तब्येत तुमची आहे त्यापेक्षा जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर अजून तुम्ही जास्त जगाल, म्हणजे तुमची अजून वर्ष वाढतील. ह्याने जास्त 7 वर्ष असं नॉमिनल सांगायचं म्हणून सांगितलं, म्हणजे अजून तुम्ही जास्त जगाल. का जास्त जगाल? तर तुम्ही समाधानी असाल, शांत असाल, प्रत्येक गोष्टीत आशावादी असाल, आनंदी असाल. मग तिथं ताणतणाव येणार नाही, टेन्शन येणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा उपभोग घ्याल, त्याच्यातला आनंद घ्याल, तर आपोआप तुमची तब्येत चांगली राहणार आणि आपोआप तुमचं आयुष्य वाढणार. आत्ताच्या तुमच्या आरोग्याची जी स्थिती आहे ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं हे तुमच्या लक्षात येईल. आत्ता सगळ्यांनी आपापली हेल्थ आत्ता कशी आहे त्याच्यावरती तुम्हालाच लक्षात येईल की अजून मला किती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. काय दुखतंय, काय होतंय, कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे ते आपोआप तुमच्या लक्षात येईल आणि ते करायचं. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल किंवा हे जीवन कंठणं अवघड वाटत असेल तर तुमची तब्येत ढासळत चाललेली आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये रस नसेल, करायची इच्छाच होत नसेल, तर तुमची तब्येत ढासळत चाललेली आहे, तुमची तब्येत ठीक नाही, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर तब्येत
ठीक करण्यासाठी आपल्याकडं उपाय आहे, तो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. आणि हा कृतज्ञतेचा अभाव तब्येतीसाठी नाही, प्रत्येक गोष्टीबद्दलच तुमच्यात असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ते कमी 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 होत जाते तुमच्या आयुष्यामधलं. मग आता हे सगळं बदलणार आहे, कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. तर आता तुमची तब्येत ढासळण्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आता तब्येतीसाठी तुम्ही कशी कृतज्ञता व्यक्त करायची. तर इथं लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक अवयवासाठी, प्रत्येक गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करायची. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेले परिच्छेद वाचून करायची आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात ती पुन्हा एकदा वाचा. त्या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला कृतज्ञता का वाटते असा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. तुम्हाला आपोआप अजून कृतज्ञता वाटेल त्या गोष्टीबद्दल. जितकी ही भावना सखोल जाणवेल तितक्या जलद गतीने त्याचे परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील की तुम्ही हे आश्चर्यचकित होऊन जाल. तुम्हालाही कळणार नाही की इतकी छान तब्येत कशी काय झाली माझी. तर हे रियालिटी आहे, कारण मी अनुभवत आहे ही गोष्ट, म्हणून मी आज तुम्हाला इथं सांगत आहे. आणि जेव्हा तुम्ही कराल तर हे तुम्हीही अनुभवाल. तर आपल्या शरीराचे जितके जितके अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवाबद्दल आपण थँक्यू म्हणायचं. आता ॲज अ मेडिटेशन सारखं म्हणायचं आहे. आधी मी वाचून दाखवणार आहे, नंतर जिथं मी तुम्हाला सांगते डोळे बंद करा आणि त्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणा, त्यावेळेस डोळे बंद करायचे आणि थँक्यू म्हणायचं. चला, तसं तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. जसं मी सांगते तसं इमॅजिन करायचं. डोळे बंद करून केले तुम्ही तरीही चालेल. इथून पुढचा सर्व लेसन हा ॲज अ मेडिटेशन सारखा आपल्याला करायचा आहे. मी तसाच वाचणार आहे, तुम्ही तो इमॅजिनेशन करायचा आहे आणि त्या पद्धतीने फील करायचं आहे. तुमच्या जीवनातील वाहतुकीचा, चलनवलनाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशासाठी वापर करता याचा विचार करा. तोल सांभाळण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चालणं नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी. पायांमुळे आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूममध्ये जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानांपर्यंत जाण्याची, रस्त्यावर चालण्याची, विमानतळापर्यंत पोहोचण्याची, समुद्रकिनारी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणून म्हणा, तर मी म्हणते तसं म्हणायचं आहे. इतर हृदयावरती हात ठेवायचा आहे, इमॅजिनेशन करायचं आहे किंवा आपल्या पावलांकडं आणि पायाकडं बघायचं आहे आणि मनापासून म्हणायचं आहे, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानते, आभारी आहे, आभारी आहे. मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानते. मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानते. दुसरा अवयव आहे हात. तुमच्या हाताच्या खांद्यापर्यंतच्या हातांचा विचार करा. हे सगळे हात पूर्ण इथून इथंपर्यंतचा हात, त्याचा विचार करा. एका दिवसात किती वस्तू उचलतात, हातात धरतात ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्त्वाचं साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्याचा वापर करत असतो.